नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग व्याधात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:16 ते 12:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:41 ते 2:05 आणि यमगंड काळ सकाळी 8:26 ते 9:51 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरू करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकते. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. प्रलोभनांच्या मागे लागू नका. आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकते. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली दिवस आहे आजचा. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि ऊर्जा जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दणकार आहे. नशिबाची संपूर्ण साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभेल.
जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी काही चांगले शॉर्ट टर्ममध्ये लाभ मिळू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी मार्गी लागू शकतात. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. महत्त्वपूर्ण व्यवहार तुम्ही पार पाडू शकाल. अडकलेली कामं मार्गी लागू शकते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील आणि त्यांच्यावर कुठे बाहेर केला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. काही अनपेक्षित घटना सहजपणे पूर्ण होताना दिसतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी घरातील व्यक्तींच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. काही धनराशीसुद्धा त्याकरता तुमची खर्च होईल. मात्र काही आर्थिक लाभसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. कामाचा उडक सुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून टाकावे. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे कामं पूर्ण होण्यात भाग्याची साथ तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभेल. तुमचं चित्त स्थिर स्तब्ध असेल. त्यामुळे कामं व्यवस्थितपणे पूर्ण होताना दिसतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचं थैमान असेल. नेमका निर्णय घेताना बऱ्याच गोष्टींचा त्रास होईल. खर्चावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमची आर्थिक विषयातली कामं मार्गी लागू शकते.
काही उत्तम आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकते. आर्थिक गणित अधिक अचूक ठरते. मित्र परिवाराकडून चांगले सल्ले मिळू शकते. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा उत्तम दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातीन मंगळाबरोबर हा चंद्र लांब योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं मार्गी लागू शकते. कामाचा झपाटा उत्तम दिसून येईल. थोडीफार दमछाक होईल, मात्र तुमच्या कामाचं कौतुक होईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं रमण आहे. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्याची साथ आणि उत्तम आर्थिक लाभ अशा प्रकारचं काही ग्रहमान तुम्हाला आजच्या दिवशी लाभलेलं आहे. आणि तत्संबंधी काही चांगले अनुभव तुम्हाला आज येणार आहे. महत्त्वपूर्ण कामं तुमची अगदी लीलया पूर्ण होताना दिसते. नवीन कामाची सुरुवात करू शकता. कामाचा उरक उत्तम राहील. याचप्रमाणे कामामध्ये यश, प्रतिष्ठा या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला येईल. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर तुमच्या प्रतिष्ठेला मान मिळेल. कामाला उत्तेजन मिळेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.